राज्यात तब्बल 23 वर्षानंतर महिला व बाल विकास विभागात 8,669 नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. शासन निर्णयानुसार विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे रद्द करून 165 नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण 8,669 नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. याशिवाय विभागाच्या कामकाजासाठी 2,843 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि तेवढ्याच अंगणवाडी मदतनीस अशी एकूण 2,10,328 मानधन आधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी 23 वर्षानंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बाल कल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.